मत मिळवून देण्याचा प्रचार चालतो. मत मिळवून देण्याचा प्रचार चालतो. मत मिळवून देण्याचा प्रचार चालतो. मतांचा प्रचार चालतो. गेल्या काही निवडणुकांपासून आसामच्या राजकारणात जो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे तो आहे AIUDF. आपल्यासोबत त्यांचे सुप्रीमो बदरुद्दीन अजमल साहेब आहेत. अजमल साहेब, यावेळची निवडणूक आधीच्या निवडणुकांपेक्षा कशी वेगळी आहे? बघा, प्रत्येक निवडणूक आधीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते. निवडणुकीत नवीन नवीन चेहरे उमेदवार असतात. काही नवीन असतात, काही जुने असतात. निवडणुकीत नवीन नवीन मुद्दे समोर येतात. नवीन नवीन इश्यू समोर येतात. प्रत्येक जुना पक्ष प्रयत्न करतो की आपण सत्तेत जाऊ. जुन्याला हरवण्याचा प्रयत्न होतो. नवीन जिंकून येण्याचा प्रयत्न होतो. म्हणून निवडणूक एकसारखी नसते. प्रत्येक वेळी निवडणूक एक नवीन आव्हान घेऊन येते आणि निवडणुकीचे निकालही काही वेगळे असतात. लोकांना त्या निवडणुकीकडून काही वेगळ्या अपेक्षा असतात. काँग्रेससोबत ह्यावेळी आघाडी न होणं तुमच्यासाठी किती मोठा धक्का आहे? बघा, काँग्रेसनं आमच्यासोबत आघाडी केली नाही. भाजपामध्ये काँग्रेसनं आपले 9 मोठे मोठे दिग्गज नेते पाठवून दिले. आमच्यासोबत आघाडी केली नाही. तरीही काँग्रेसला हे हवं आहे. अखिल गोगोई साहेब आहेत, त्यांच्याकडे एकच MLA आहे. लुरिन ज्योती यांच्याकडे एकही MLA नाही. त्यानंतर CPI CPM कडे एकच MLA आहे, म्हणजे काँग्रेस +2. आतापर्यंत जी महाआघाडी आहे काँग्रेस +2 आहे. त्यातून ते कसे जिंकून येणार? कसं मंत्रालय बनवणार? ऐकलंय की गौरव गोगोई साहेब आणि काँग्रेसचे नेते नवीन नवीन कपडे शिवून तयार आहेत. मुख्यमंत्री बनणार, खाती वाटून घेतली. हे शिक्षण मंत्री बनणार, हे महसूल मंत्री बनणार. हे बनेल. अरे, जेव्हा काही होईल तेव्हा बनेल ना. आसामी भागात चहाच्या मयांमध्ये तर काँग्रेसचा एकेकाळी गड होता. काँग्रेस असं म्हणायची, अली आणि कुली जोपर्यंत आमच्या 2 खिशात आहेत आम्ही जिंकणार. आम्हाला कोणी हरवूच शकत नाही. तर अली पण हातातून गेला, कुली पण हातातून गेला. ही अवस्था झालीय. काँग्रेस मुस्लिम पक्ष मुस्लिम लीग होऊन आलीय. फक्त मुस्लिम भागांमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला. तुम्हाला वाटतं की तुम्ही लोक वेगवेगळे लढल्यामुळे भाजपला एक मोठा फायदा आहे? आम्ही वारंवार सांगत आहोत. 6 महिन्यापासून मी हे सांगत आहे. 6 महिन्यात नाही तर किमान 100 वेळा मी म्हणाले, पण ते ऐकणार नाहीत. कारण आता नेतृत्व सुद्धा हेमंत बिस्वा शर्माला विकले गेले आहे. त्यांना यायचंच नाहीये. त्यांना देऊन टाकायचं आहे. त्यांनी देऊन टाकलं. आता आसामी भागात काँग्रेसनं एकही जागा दिली नाही. अखिल गोगोईंना 13 जागा दिल्या, ज्या 2 किंवा 3 अल्पसंख्याक जागा दिल्या. कारण अल्पसंख्याक भागातही काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. एकूण मिळून काँग्रेसला अल्पसंख्याक भागात 10-12 जागा मिळतील असं मला वाटत नाही. अल्पसंख्याक भागात तर विषयच नाहीये. एकूण मिळून आमचं विश्लेषण आहे की काँग्रेस 20चा आकडाही पार करणार नाही. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही काँग्रेसशी लढत आहात की भाजपशी लढत आहात? आम्ही भाजपशी लढत आहोत. आम्ही हेच म्हणतो की काँग्रेसवाल्यांनो या, भाजपशी लढा. पण काँग्रेसची कोणतीही रणनीती आहे असं वाटत नाही. ते भाजपवाले आम्हाला बदनाम करतात की तुम्ही भाजपची B टीम आहात? आम्ही भाजपची B टीम आहोत. मी म्हणते की तुम्ही लोक भाजपची A टीम आहात. आणि माझ्याकडे युक्तिवाद हा आहे की आमचा एकच माणूस गेला, तो सुद्धा AGP मध्ये गेला, भाजपमध्ये नाही. मी स्पष्ट करते. आणि काँग्रेसचे 9 मोठे मोठे नेते जे आहेत ते भाजपमध्ये गेले आहेत. तर भाजपची B टीम कोण झालं? सर, तुम्ही म्हणालात की कुली आणि अली काँग्रेसचा मुख्य आधार होता. पण तुम्हाला वाटत नाही का की भाजप आणि हेमंत बिस्व शर्मा यांनी अलीला कुठेतरी अप्रासंगिक केलं आहे? असं नाहीये. आज अली इररेलेव्हंट नाहीये. अलीला इतकी डिमांड आहे की काँग्रेस सुद्धा तिथूनच लढू इच्छिते. अखिल गोगोई सुद्धा तिथूनच लढू इच्छितो. लुरिन ज्योती सुद्धा तिथून लढू इच्छितो. आणि आमची वोट बँक तर ती आधीपासून होतीच ना. तर त्यामुळे त्या इररेलेव्हंटचा भाव सगळ्यांसाठी वाढला. पण या वाढलेल्या भावात बंदरबाटात BJP पुढे निघेल हे काँग्रेसला चांगल्या प्रकारे माहीत आहे. माहीत नसेल तर कमीत कमी 100 वेळा. तुम्ही म्हणत आहात की पुन्हा एकदा हेमंत बिस्वा शर्मा आसाममध्ये रिपीट होती. मला हे म्हणायचं नाहीये. काँग्रेसवाले या पोझिशनमध्ये येण्याच्या लायकीचेच नाहीत. पण आमची इच्छा आहे की उद्या जरी काँग्रेसने इतकी मेहनत केली की आम्हाला बोलवावं, BJP सोबत आम्ही जाऊ शकत नाही. आम्हाला घेऊन जरी काँग्रेस मिनिस्ट्री बनवू शकत असेल तर बनवू. आम्ही त्यांचं वेलकम करू आणि सपोर्ट सुद्धा करू. सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की ते B टीम आहेत, ते A टीम आहेत. ते तुम्हाला म्हणतात ते B टीम आहेत. या देशात भाजपच्या विरोधात तुम्ही कुठेही निवेदन दिलं
तर आसाम पोलीस तुमच्या विरोधात FIR दाखल करते, अटक करते. तुम्ही हेमंत बिस्वा शर्मांच्या विरोधात बोललात, कोणतीही कारवाई होत नाही. काय झालं? काँग्रेसवाल्यांच्या विरोधात कारवाई झाली. 2-4 नावं सांगा. प्रद्युत बोरदोलोई त्यांची खासदारकी गेली. आमदारकीचं तिकीट घेतलं तर ते तर मिळालेलीच आहेत. मग त्यांच्या विरोधात केस कशी होणार? तुम्हाला वाटत नाही की भाजप आली तर मग मुस्लिमांना लक्ष केलं जाईल? कारण अमित शहाजींनी म्हटलं आहे की जे घुसखोर आहेत त्यांना आम्ही परत बांगलादेशला पाठवू. गोष्ट अशी आहे की काँग्रेस एक मोठा पक्ष आहे. त्यांनी जास्त विचार करायला हवा की भाजपला येण्याची संधी द्यायची नाही. आम्ही तर त्यांच्या विरोधात लढतच आहोत. काँग्रेसवाल्यांनी 9 लोकांना पाठवून दिले. त्यांची ताकद वाढवली आहे. तर भाजपला आणायचं आहे की असंच? ते भाजपला आणू इच्छितात. सगळे पगारी नोकर आहेत. काँग्रेसचा प्रत्येक नेता हेमंत बिस्वा शर्माचा पगारी नोकर आहे. माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला वाटतं का ही निवडणूक तुमच्यासाठी अस्तित्वाची निवडणूक आहे? बघा, मागच्या वेळी आमच्याकडे 15 होते, जे आम्ही 2.5 वर्षापूर्वी मिळवले होते. आमच्याकडे 13 होते. इन्शाल्लाह. तुम्ही लिहून घ्या. मी अल्लाहवर भरवसा ठेवत आहे आणि हे सांगत आहे, आज आम्ही लोक. मला 25ची आशा आहे, पण आम्ही 20चा आकडा पार करू इन्शाल्लाह.